नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत गोडाच्या पदार्थामध्ये मूग डाळीचा हलवा. तर यासाठी आपण डाळही भिजत घालणार नाही आहोत आणि झटपट ही कृती कशी करायची ते आता पाहूया. यासाठी मी एका भांड्यामध्ये साधारण 1 कप भरून मुगाची डाळ घेतलेली आहे. आता इथे मी छोट्या भांड्याने मोजून 1 कपभर डाळ घेतलेली आहे. तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. आता आपल्याला ही डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. साधारण तुम्हाला इथे 3-4 पाणी काढून टाकायला लागेल, कारण आपल्याला डाळ स्वच्छ धुवून तिला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आता इथे माझी डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. थोडा वेळ तिला मी 1-2 मिनटं पाण्यात ठेवून पाणी काढून घेतलेलं आहे. इथे तेवढ्याच प्रमाणामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि जेवढी आपण डाळ घेतलेली तेवढ्याच प्रमाणामध्ये मी इथे साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला याचा साधा फक्त पाणीदार पाक मिळेल. यामध्ये आपण वेलची घातलेली आहे. हे मिश्रण बाजूला ठेवलेलं आहे. कढईमध्ये आपण आता काय करायची, जी डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आता आपण इथे 5 मिनटं भाजून घेणार आहोत. आता इथे मी सर्व डाळ यामध्ये घालून घेतलेली, यामधला पाण्याचा अंश काढून टाकलेला आहे. थोडासा गॅस आता मोठा ठेवायचा आहे आणि जेणेकरून यामधलं पाणी आपलं बाष्पीकरण होऊन निघून जाईल आणि आपली डाळ मोकळी होईल. आता इथे डाळ मस्त मोकळी झालेली आहे. छान आता गॅस तुम्ही बारीक करू शकता. व्यवस्थित डाळ खरपूस भाजून घ्यायची आहे. अशी मोकळी मोकळी डाळ व्हायला पाहिजे. आता छान आपली डाळ बघा तुम्ही पाहू शकता थोडी थोडी खालीही लागते. तर या स्टेजला डाळ आपल्याला एकत्र करून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मंदच गॅस ठेवायचा आहे. अशी साधारण माझी 7-8 मिनिटानंतर डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे, मोकळी झालेली आहे. आता तिला आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया. आता हिला व्यवस्थित आपण गार करून घेणार आहोत. आता आपण जे पाण्याचं मिश्रण बनवलेलं आणि त्यामध्ये आपण जी वेलची घातलेली ते मिश्रण आपण छान गरम करून साखर विरघळेपर्यंत वाट पाहायची आहे. साखर विरघळली की हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण काय करायचं आहे, जी कढई आपण मगाशी वापरलेली तीच कढई आपण इथे ठेवली आहे. तिला स्वच्छ केलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण तूप छान गरम करून घ्यायचं आहे. तूप आपलं गरम होतं आहे तोपर्यंत आपली डाळ थंड झालेली आहे. तिला आपण मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता ही सर्व डाळ मी मिक्सरमध्ये घालून घेतलेली आहे आणि हिची मस्त आपण इथे पावडर करून घ्यायची आहे. आपल्याला पावडर चाळून वगैरे नाही घ्यायची, पण आपल्याला अशी दाणेदार पावडर करून घ्यायची आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण रवा घालून घेणार आहोत. इथे तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरू शकता. त्यासोबत तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे आपण बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला आता हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. साधारण फेसाळ असं मिश्रण व्हायला पाहिजे. आता छान मी असं एकत्र करून घेतलेलं आहे, गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. छान मिश्रण एकत्र झालं आणि त्याच्यामध्ये फेस यायला लागला की आता त्या स्टेजमध्ये आपल्याला यामध्ये मुगाच्या डाळीचं पावडर घालून घ्यायची आहे. आता आपण जी भाजून मुगाची डाळ घेतलेली तिचा आपण इथे चुरा घालून घेतलेला आहे. छान आता आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तुपामध्ये आपली डाळ व्यवस्थित एकत्र झाली पाहिजे, अशा प्रकारे आपण हलवून घ्यायची. आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त माझी डाळ यामध्ये एकत्र झालेली आहे. आता आपल्याला हे मिश्रण जास्त भाजायचं नाही आहे, कारण आपली डाळ आधीच भाजलेली आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित तिचा रंग येण्यासाठी तिला थोडंसं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तिथे जाडबुडाचीच कढई तुम्ही वापरा, जेणेकरून डाळीचं मिश्रण खाली चिकटणार नाही. आता हे मिश्रण भाजून साधारण माझी 3 मिनटं झालेली आहेत. आता 3 मिनटानंतर मी यामध्ये आपलं जे पाण्याचं मिश्रण होतं ते घालून घेतलेलं आहे. तर त्या पाण्याच्या मिश्रणामध्ये मी 2 ड्रॉप कलरचे घातलेले आहेत. एक पिवळा रंग मी यामध्ये थोडासा घातलेला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. आता छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र पाणी नाही घालायचं आहे. मी आधी अर्धं पाणी घातलेलं आहे आणि आता थोड्या वेळानंतर आपण पुन्हा उरलेलं पाणी घालून घेणार आहोत. छान आता मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता मी पुन्हा दुसरं जे उरलेलं पाणी आहे दुसऱ्या बॅचचं ते घालून घेते. आता अशा प्रकारे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये, म्हणून छान आपल्याला दाबून दाबून मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आहे यामध्ये आपण थोडंसं आटल्यानंतर तूप घालणार आहोत चकाकीसाठी आणि तुम्ही या स्टेजला चेक करू शकता. जर तुम्हाला साखर अधिक हवी असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता. आता इथे मला साखरेचं प्रमाण कमी हवं होतं, त्यामुळे मी तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर ठेवलेली आहे. आता असं चिकट मिश्रण झाल्यानंतर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण व्यवस्थित एकदम चकाकीत असं दिसायला लागेल. यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घातलेलं आहे. आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला मिश्रण कढईचं म्हणजे आकार घ्यायला लागेल आणि सुटायला लागेल ते कढईपासून, त्यावेळेला आपण समजायचं आपला हलवा तयार आहे. आता हे असं तूप आहे हे आपण एकत्र असं छान व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडासा रंग बदलेला हलव्याचा आणि आजूबाजूला तुम्हाला दिसू शकते छान असं तूप सुटायला लागेल. बघा आता त्या कढईचा आकार घ्यायला लागलेला आहे हलवा
आता या स्टेजला आपला हलवा तयार व्हायला आलेला आहे आणि थोडा वेळ अजून हवा असेल तर तुम्ही मंद गॅसवरती त्याला अजून फुलवून घेऊ शकता. आता छान फुलून झालेलं आहे. यावरती आपण काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे घालून घ्यायचे. वरून मी थोड्याशा मनुका घातल्यात, बेदाणे घातलेत आणि आपला मूग डाळचा हलवा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. 20 मिनिटामध्ये झटपट होते. तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. बरेच जण चॅनल पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.